चालू मॅचसाठी पंचांची भूमिका पाहतील फरहान भालदार आणि आफताब. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. फरहान भालदार पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील. चला प्रारंभिक बॅटर पाठवा. जसवेली हे मैदानात दाखल होत आहेत. मुख्तियार आणि मुनीब एक दोन बॅटर, एक आक्रमक हार्ड हिटर, एक 360 आणि संयमी क्रिकेटर मुनीब. हेलो हेलो माइक चेक. हेलो 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 माइक चेक. हेलो. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जसवेली. मुश्ताक बगदादी सर आमचे सीनियर समालोचक यांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स ग्रुप गोंडघरची स्पर्धा पाहतोय. मुख्य आयोजक राजू नाईक, मुसे बंदरकर, अमीर साटविलकर. त्याच्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने जी सपोर्ट सिस्टीम आहे सुहेल खानजादा सर, फौजान साटविलकर. पहिलं षटक घेऊन अहमद वडवलीकडून. स्ट्राईक एंडला श्रीवर्धनचा एक कोहिनूर हिरा डावखरा बॅटरमध्ये. मुनीब अब्दुल्ला बिजापुरी स्ट्राईक एंडला. पहिला बॉल डाऊन द लेग साईड. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. मुख्य पंच फरहान सरांचा इशारा देतो सिट इज अ वाईड बॉल. मुनीब जेव्हा जेव्हा फलंदाजीला येतात याच मैदानात 88 धावांची इनिंग सुद्धा त्यांची आपल्या डोळ्यासमोर येते. एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमधील. पुन्हा एकदा डाव्या हस्तीच्या बाहेर नो बॉल. विकेटच्याच बाहेर बॉल पिच केलाय, त्यामुळे पुढचा बॉल फ्री हिट येईल. फ्री हिटचा कॉल आलाय तर संधी असेल मुनीब यांच्याकडे. पुन्हा एकदा डाव्या हस्तीच्या बाहेर वाईड बॉल. फ्री टू बी कंटिन्यू. 3 धावा झाल्यात. एकही बॉल अजून अहमदकडून डिलिव्हर झालेला नाहीये, वैध झालेलं नाहीये. 3 स्वैर चेंडू, एक वाईड नो आणि पुन्हा वाईड. फ्रीड आहे पुन्हा एकदा. फीटचा बॉल फटका तितका चांगला नाहीये. मिड ऑफला क्षेत्ररक्षकाच्या हातात. फीटचा बॉल चांगला टाकलाय अहमदनी. डॉट बॉल येते. आतापर्यंत षटकाराचं अर्धशतक झाले या स्पर्धेमध्ये. 55 चौकार लागलेत. फुलटॉस फेकलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्र खाली आहे. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. मुनीब अब्दुल्ला यांच्या बॅटमधून 4 धावा येतात. आपलं खातं उघडलं जाते. अहमद मुनीब यांच्यासाठी डाऊन द लेग साइड वाईड बॉल. अतिरिक्त 4थी धाव आहे आणि एक चौकार आलाय. टोटल झालेत 8 बॉल झालेत फक्त 2.
अशी धावसंख्या राहिली तर प्रोजेक्टेड स्कोर दाखवते आम्हाला जवळजवळ 89-90. का 2 चेंडूतच 8 आलेत म्हणजे प्रत्येक बॉलला चौकार. फटका पहा, ओव्हर कव्हर, स्टायलिश स्ट्रोक, क्षेत्ररक्षक पोहोचतील तिथे बाउंड्री लाईन पर्यंत. हा रनिंग बिटवीन द विकेट खराब, स्ट्रोक मारला आणि उभे राहिले, वाटलं की सीमापार सहज बॉल जाईल. पण आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये डावखुऱ्या बॅटरला हवा ऑन साईडला ऑफ साईडला धावा, बॉल ट्रॅव्हल होत नाही दिसलं आपल्याला की बॉल ट्रॅव्हल झाला नाही, त्यामुळे एकच धाव आली. मुख्तियार यांच्याकडे स्ट्राईक येते. मुख्तियार फिरफिरे अहमदच्या चेंडूचा सामना करतील. फुलटॉस, एक सिंगल घेतले रिस्की. मिड ऑनला बॉल होता, मिड ऑनचे क्षेत्ररक्षक आले वेगाने, एक सिंगल मात्र रोखू शकले नाही. धावसंख्या 10. नो बॉल, नो बॉल आहे, फ्री हिट असेल. वेस्टलाईनच्या वरचा नो बॉल दिलाय त्यामुळे फ्री हिट आहे. 11 धावा झाल्यात. नो प्लस 1, 11 धावा आणि फ्री हिट. आता पुन्हा मुनीबला एक फ्री हिटला संधी होती. हा क्रॉस द लाईन खेळताना इथे स्ट्रोक कनेक्ट झाला नव्हता, पण पॉवर इतकी जनरेट झाली की चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. एलिव्हेशन चांगलं नव्हतं पण बॅट इतकी जोराने फिरवली होती मुनीबनी, हा कनेक्ट स्ट्रोक सुद्धा सीमा पार झाला. बॅटच्या आतल्याकडे लागला. रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते जयगणी स्पोर्ट्स लाईव्हच्या स्क्रीनवर. या चेंडू स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी. धावसंख्या 15. स्लोवर वन पण ऑन साईडला दिशाहीन गोलंदाजी, वाईड बॉल. 6वा अतिरिक्त धाव आहे. दहा बॉल झालेत आतापर्यंत. फटका मोठा आहे मुनीबच्या बॅटमधून. 5व्या बॉलपर्यंत प्रतीक्षा करावी लागली मुनीबला या षटकारासाठी. मुनीबला तुम्ही जर वेळ दिला, मुनीब जितका वेळ मैदानात राहील धावांची गती बुलेट ट्रेन सारखी वेगाने जाईल. 22 धावांवर पोहोचवले मुनीब. स्वतः पोहोचलेत. 6 बॉल 15 आणि या षटकातील शेवटचा बॉल अजून बाकी आहे. पुढचा बॉल आणखीन एक ऑन साईडला क्षेत्ररक्षक नाहीये तिथे, हाई जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येते मुनीब अब्दुल्ला बिजापुरीच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. 3 चौकार 1 षटकार च्या माध्यमातून धावसंख्या झाली 26 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मुख्तियार विरपिरी 1 बॉल 1 रन. दुसऱ्या षटकात मिळेल स्ट्राईक मुख्तियारला. चला 20 मिनिटात तुम्हाला ही 4 षटकं हाताळायची आहे, ती लक्षात घ्या. 20 मिनिटात, त्यामुळे थोडं स्पीडअप द्या. पहिल्याच षटकासाठी जवळजवळ 7 मिनिटं खर्ची घालीत कारण लांब षटकही राहिलं. 11:10ला आपला मॅच सुरू झाला हे लक्षात घ्या वडवली. कारण नाहीतर मग आयोजकांनी सांगितले पेनल्टीच्या स्वरूपात 16 मिनिटाला तुमचं 4थं षटक सुरू झालं नाही तर पेनल्टीच्या स्वरूपात एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत येईल, हे वडवलीकरांनी लक्षात घ्या. 26 धावा गोलंदाजसाठी आमिर. आता क्षेत्ररक्षण फैलावलेलं राहील कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. चला स्पीडअप द्या मित्रांनो. वडवली पहा तुम्ही किती वेळ घ्या, मग पेनल्टी आयोजकांनी दिल्यानंतर मग त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्ट करू शकत नाही, लक्षात घ्या.
11-10 ला मॅच सुरू झालाय. आमिर मुक्त्यारसाठी फटका चांगला, ओव्हर कव्हर लाफ्टेड. वा, जबरदस्त स्ट्रोक मुक्त्यारच्या बॅटमधून. धावा मिळतील 6. येतोय षटकार. 32 धावा. 7 बॉल मध्येच 32 आल्यात. बत्तीस धावा. शायनी बॉयज वडवली. आमिर आणखीन एक त्या दिशेला षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार लागोपाठचा. जबरदस्त फटकेबाजी मुक्तियारची. मुनीमने पहिल्या षटकात 3 चौकार 1 षटकार ठोकला. इथं मुक्तियार आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 13 धावा, 3-13 वाजवलेत शायनी बॉयज वडवलीचे. आमिर आणखीन एक, पुन्हा एकदा तिसरा षटकार एकाच दिशेला. काय फलंदाजी मुक्तियारची. मुक्तियारला माहिती आहे हवा आज डावखऱ्या बॅटरला साथ देते म्हणून रूम बनवतायत आणि उजव्या यष्टीच्या बाहेर खेळत आहेत. ऑन साईडला त्यांना माहिती आहे फुल कनेक्ट जरी झाला तरी सीमा पार होणार नाही, कारण हवा विपरीत आहे. आता मात्र खूप संयमाने आणि खूप टॅलेंट खर्च करून आपल्या वरतात दिमाग आणि डोक्याचा वापर करून खेळत आहेत, कारण त्यांना माहिती हवा कुठे आहे. गोलंदाज खराब गोलंदाजी करताना पुढचा बॉल आमिरचा. हा, यावेळेस बॅटला प्रॉपर टायमिंग झालं नाही. एक सिंगल येईल मुक्तियारला. धावसंख्या 45. 7 बॉल 19 मुनीब, 5 बॉल 20 मुक्तियार. प्रोजेक्टेड स्कोर जर अशीच फलंदाजी राहिली तर 104, कारण रन रेट जर आपण पाहिलं तर 27. 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. स्ट्राईकला मुनीब. क्रॉस द लाईन, पुलचा पटका, चेंडू फरार. धावा मिळतील 4. मुनीबची बॅट चौकारांनी डील करते. मुक्तियार मात्र षटकार ठोकतायत. धावसंख्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर 49 धावा. कमालीची फलंदाजी मुनीब आणि मुक्तियारची. एम फॅक्टर आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकात नक्की 100 पार होईल जसवेली संघाची. MNCC जसवेलीच्या माध्यमातून या हंगामात बरेचशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाल्या. सुपर क्रिकेट लीग सुद्धा पाहायला मिळाली, ज्याचा ऑक्शन सोहळा आम्ही पार पाडला होता. कमालीचा खेळ. आखूड टप्प्याचा पूल पॉवरफुल डावखुऱ्या बॅटर फेकला हा लांब षटकार. 55 धावा 2 षटकात. आता आयोजक म्हणतात जर यांनी डिक्लेअर केली तर 2 षटकं वाचतील आयोजकांची. पहिली इनिंग 4-4 षटकांचा मॅच आहे. 55 धावा. 1 सिंगल या षटकात आले, नाहीतर 4 षटकार 1 चौकार. 29 धावा या षटकात आल्यात. आवेज गोलंदाजीसाठी. डॉट बॉल.
पहिला डॉट, त्यानंतर ही सिंगल. आवेश थोडीशी धावगती थांबवण्याचा प्रयत्न करतायत. फटका चांगला आहे. वन बाउन्स, सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येथे चौकार. आमचे सिनियर समालोचक मुश्ताक बगदादी सरांना सुद्धा आमंत्रित करतोय मी की आमच्यासोबत जुळा. त्यांचे शब्द आमच्यावर कानावर पडू द्या. एक ज्येष्ठ समालोचक, सिनियर समालोचक. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. मुनीपला कमी वेळेत पाहतो आपण रिव्हर्स खेळताना, पण हा षटकार. वा मुनीब, कमालीचा स्ट्रोक. धावसंख्या 66. 66. 11 चेंडूत 39. हो, सगळेच स्ट्रोक आता ट्राय करतात मुनीब. आता पॅडल स्वीप करण्याचा इरादा होता. चार चेंडूत 11 धावा. चांगली गोलंदाजी. एक चौकार षटकार आलाय अवेजच्या गोलंदाजीवर. वाईड प्लस 22, टोटल 2. धावसंख्या 68. आता या बॅटरमध्ये कोण पहिले अर्धशतक करेल हे पाहणं गरजेचं आहे. कारण मुनीब 39, मुख्तियार 21. अवीज, हा अवीजनी मुख्तियारला 2 डॉट बॉल टाकलीत. पहिलाच बॉल आणि त्यानंतर हा परफेक्ट यॉर्कर, लेग कटर थोडासा. चांगली गोलंदाजी अवीजची. 13 धावा आल्यात. बाकीच्या गोलंदाजापेक्षा खूप कमी धावा दिल्यात. अडुसष्ट धावा, 3 षटकात. 13 धावा दिल्या फक्त अवीजनी. चांगली गोलंदाजी. शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आसिम. शेवटचं षटक घेऊन आसिम मुनीबसाठी. हलक्या बॅटनी खेळले मुनीबनी. सिंगल. 40 धावांवर पोहोचलेत. मला वाटलं अर्धशतकाचं कडे पाहतील मुनीब. एकोणसत्तर धावा. डॉट बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण. फुटवर्क पहा. चौकार वाचवला आपल्या संघासाठी. 3 धावा रोखल्यात. एक सिंगलनी 70 धावा. पहिल्या 2 षटकातच 60 धावा होत्या वाटलं होतं. 55 धावा होत्या वाटलं होतं. 100 होतील. पण अवेजनी 13 धावा दिल्या मागच्या षटकात. फटका मोठा आहे मुनीबच्या बॅटमधून. चेंडू चालला हा हँडसम षटकार. मुनीब पोचले 46 धावांवर. संघाची धावसंख्या 76. बॉल द बॉल. शहात्तर धावा. 14 बॉल 46. अर्धशतक पूर्ण. मुनीब अब्दुल्ला बिचापुरी. 52 धावांची इनिंग. 15 बॉल. जबरदस्त फलंदाजी मुनीबच्या बॅटमधून. धावसंख्या 82.
शेवटचा बॉल बाकी. एक सिंगल. चोवीस चेंडू 84 धावांचं लक्ष. मुख्य आयोजक अमीर साटविलकर यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. सर शायनी बॉयज वडवली आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. आदिल आणि वहाब. एक सिंगल. साहिल पहिले षटक घेऊन. हा बॅटची कडा लागली होती. विकेट कीपर गॅदर झाला नाही बॉल. शादाब
साहिल पहिले षटक घेऊन जसवलीकडून फटका चांगला आहे. वा सीमारेषा पार षटकार वहाबच्या बॅटमधून. साईलवर हल्ला केलाय वहाबनी. षटकार पाहायला मिळाला. आडव्या पट्ट्यात पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. तर मुश्ताक सर सुद्धा आमच्या सोबत जुडतील. 7 धावा. शायनी बॉयज वडवली आणि जसवेलीच्या दरम्यान मुश्ताक सर मॅच सुरू आहे. 84 धावांचं मोठं आव्हान दिले 4 षटकात. अस्सलाम वालेकुम, नमस्कार दोस्तों. ये शाइनी बॉयज़ वडौली और जशवेरी के दरमियान मैच खेला जा रहा है. धन्यवाद हरीश भाई कि उन्होंने मुझे चांस दिया है यहाँ पे. बहुत बड़ा स्कोर खड़ा किया है जशवेरी ने. 84 रन का, जिसे 4 लिमिटेड ओवर्स में पूरा करना है. चमकदार धूप है इस वक्त, चमकदार क्रिकेट. शहबाज राउंड विकेट और ये बॉल क्लीन बोर्ड हो चुके हैं. समझ नहीं पाए, खेलना चाहते थे. गेंद अंदर की तरफ आई और क्लीन बोर्ड का पेविलियन. से पहला विकेट वडौली का वहाब के रूप में. एक विकेट के नुकसान पर स्कोर हुआ है. हमारे स्कोर बता रहे इफराज 8 रन. संभल कर खेलना होगा, जिम्मेदारी के साथ खेलना पड़ेगा. कैप्टन ने पहले फील्ड सजाई है और नए बल्लेबाज गए हैं. मुनीर देखने में टीम के लिए कितने रन बटोरते हैं. सामना करेंगे शहबाज की गेंद का. काफी लंबा रनअप. शहबाज राइट आर्म राउंड विकेट और इसे खेलना चाहते थे बकीरकम के विकेट कीपर. सरफराज साटवीकर जहाँ कहीं भी हो स्टेज में आ जाए. राजू भाई याद कर रहे हैं. सरफराज साटवीकर, 70 भाई हुसैनी जहाँ कहीं भी हो स्टेज में आ जाए. उनके बैटिंग का इंतजाम किया गया है. बहुत अच्छी गेंद थी. पहले समझ चुके थे बैट्समैन और अच्छी फील्डिंग का प्रदर्शन. एक रन, इस एक रन से नहीं रोक सके. मुनीर ने अपना अकाउंट खोला. टीम का स्कोर हो चुका है 9 रन, एक खिलाड़ी के नुकसान पर. जबकि 84 रन का लक्ष्य है जो 4 लिमिटेड ओवर्स में पूरा करना है इस मैच को जीतने के लिए, जिसमें हाफ सेंचुरी बनाया है मुनीब ने. राइट आर्म राउंड विकेट और बैट बॉल लेग से काफी बाहर की तरफ निकलती हुई गेंद. अंपायर ने बैट बॉल करार दिया. 1 रन में इजाफा. स्कोर हो चुका है 10 रन. और फुलटॉस गेंद थी, इसे खेला ऑन साइड में. एक रन से नहीं रोक सके. नमस्कार साहब. बोलो
चाले चाले। अरे अच्छी गेंद थी ये, उस अंदाज में खेला मुनीर ने। इस भी एक रन चुरा ले बल्लेबाज ने। इस एक रन के साथ स्कोर हुआ है 12 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। अपने आप को मोहताज रखते हुए खेलना पड़ेगा, बिग हिट लगाने पड़ेंगे, अच्छे शॉट लगाने पड़ेंगे। 84 रन का लक्ष्य है। शहबाज, फिर एक अच्छी गेंद थी बेटा ऑफ स्टंप पर। एक रन चुरा ले बल्लेबाज ने। इस एक रन के साथ स्कोर पहुंचा टीम का 13 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। बैट्समैन मुतवज्जा हो, बैट्समैन ध्यान दे। 2 ओवर्स खत्म हो चुके हैं। 2 ओवर्स के इख्तिताम तक स्कोर पहुंचा है टीम का 13 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। नए बॉलर है मुख्तार, और फुल टॉस बनाकर खेलना चाहते थे, लेकिन फिर इरादा बदला। रन ने कोई अवसर नहीं, फॉल में गेंद गई। मुख्तार राइट आर्म, और ऑफ स्टंप पर गेंद थी ये, इसे ट्राई किया। बाकी काम के विकेट कीपर ने। और इसे स्क्वायर की साइड मोड़ दिया है। एक बैट्समैन और फील्डर मौजूद है वहां पर। अंपायर का इशारा, अंपायर का इशारा 4 रन। इस 4 रन के सहायता से स्कोर पहुंचा टीम का 17 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। दोनों बल्लेबाजों को आक्रामक बल्लेबाजी करनी पड़ेगी। मुख्तार, और ये वाइट बॉल लेग स्टंप से काफी बाहर की तरफ निकलती हुई गेंद। एक रन में इजाफा, स्कोर हो चुका है 18 रन एक खिलाड़ी के नुकसान पर। और फिर वाइट बॉल, 19 रन बन चुके हैं। लेंथ और लाइन को नहीं मिला पा रहे हैं बैट्स बॉलर मुख्तार। और फिर एक वाइट बॉल, टप्पा खाना तो ऑफ स्टंप से काफी बाहर की तरफ निकलती हुई गेंद। अरे फुल टॉस गेंद से भरपूर फायदा उठाना चाहिए था। लॉन्ग की दिशा पर खेला, एक रन से संतोष होना पड़ेगा। इस एक रन के साथ स्कोर पहुंचा टीम का 20 रन। फिर एक वाइट बॉल, स्कोर 21 रन 21 for 1। और एक कोई लॉन्ग दिशा पे 6 रन, कोई मौका नहीं। और 6 रन के सहायता से स्कोर पहुंचा टीम का 27 रन। बॉलर नेम साहिल, और खेलना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पे नहीं ले सके बैट्समैन साहिल। और ये वाइट बॉल लेग स्टंप से बाहर की तरफ निकलती हुई गेंद। जशवरी के बॉलर्स लेंथ और लाइन को नहीं मिला पा रहे हैं। हालांकि बल्लेबाजों को काफी मौका है।
और क्लीन बोर्ड होगा पेवेलियन तरफ से दूसरा विकेट काफ़ी देर बाद। नए बल्लेबाज जा रहे हैं, अखियार पठान। वाइट बॉल लेफ्ट स्टंप से बाहर की तरफ निकलती हुई गेंद। इसे एक रन मिला, इस एक रन के साथ स्कोर पहुंच जाए टीम का। थर्टी वन। अखियार को खेलना पड़ेगा, काफ़ी धूप है ग्राउंड पर, चमकदार धूप, चमकदार क्रिकेट। ऑफ स्टंप पर गेंद थी, इसे खेलना चाहते थे अखियार, बाकी काम किया विकेट कीपर ने। अखियार इस बीच और फिर वाइट बॉल, टप्पा खाना ऑफ स्टंप से बाहर की तरफ निकलती हुई गेंद। अंपायर ने वाइट बॉल करा दिया, एक रन में इजाफा हो चुका है। मुख्तार मीटर ऑफ स्टंप पर गेंद थी, तो खेलना चाहते थे अखियार, बाकी काम के विकेट कीपर ने। मिडिल दिशा में खेला है, वहां पर मौजूद है एक खिलाड़ी। और जशवेल ने ये मैच जीत लिया है, बधाई हो, धन्यवाद। इधर से मैन ऑफ द मैच रहे हैं मुनीब अब्दुल्ला। मुनीब 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 अब्दुल्ला। आगे क्या खोजेगा हाल हरिद्वारा, धन्यवाद। MNCC जसवेली रायझिंग स्टार खरसईच्या दरम्यान टॉस केला जातोय। फ्रेंड्स गोंडकर सीझन 2। टॉस विन खरसई। चला निर्णय सांगा आपला। खरसई बॅटिंग
बॅटिंग. चला जसवेली आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. MNCC जसवेली.